नमस्कार, मी डॉक्टर रेश्मा राजभोई, गायनेकोलॉजिस्ट आणि IVF कन्सल्टंट, सातारा. एकच ट्यूब आहे, मग प्रेग्नन्सी नॅचरली राहणार का? याबद्दल बरेच पेशंट्स येतात. सो आज आपण जाणून घेणार आहोत, जर एकच ट्यूब आहे तर नॅचरली किंवा मिनिमल ट्रीटमेंट म्हणजे IUI प्रेग्नन्सी राहू शकते का? सो आपल्याला सर्वांना माहीत आहे की गर्भनलिका म्हणजेच फॅलोपियन ट्यूब ज्या आहेत त्या महिलांमध्ये दोन फॅलोपियन ट्यूब्स असतात गर्भाशयाच्या दोन बाजूला. त्याची साधारण लांबी असते 10 सेंटीमीटर. ही जी फॅलोपियन ट्यूब्स आहेत, ह्या ज्या गर्भनलिका आहेत, इट्स अ मोबाईल ऑर्गन, म्हणजे त्या हलू शकतात. म्हणजे जसं की नॅचरली जर बघायचं झालं तर अंडबीज जेव्हा फुटतंय तेव्हा त्या अंडबीजाला म्हणजे त्या ओव्हरीच्या जवळ येतात, त्या अंडबीजाला कॅप्चर करतात आणि त्या बीजाला त्या रोखून धरतात जोपर्यंत तिथे शुक्राणू येत नाहीये तोपर्यंत. आणि फलनाची प्रक्रिया सुद्धा त्या गर्भनलिकेमध्येच होते. अंडबीज आणि शुक्राणू यांचं मिलनाची फलनाची प्रक्रिया झाली की फर्टिलायझेशन होतं. 4 ते 5 दिवस तो गर्भ तिथे त्याची वाढ होते. 3 ते 4 दिवसांचा प्रवास करून 5व्या दिवसामध्ये गर्भाशयाच्या अंतःस्तरामध्ये गर्भ रुजतो, ज्याला आपण इम्प्लांटेशन असं म्हणतो. तर प्रेग्नन्सी राहण्यासाठी तसं बघायला गेलं तर एक ट्यूब आणि एक अंडबीज जर स्वस्थ असेल, हेल्दी असेल, तर नक्की प्रेग्नन्सी राहणार आहे. आता आपण बघूयात नेमकी कारणं काय असू शकतात एकच गर्भनलिका असण्याची. प्रामुख्यानं जर जन्मतः एकच जर ट्यूब असेल तर, म्हणजे काय की जन्मतः गर्भाशयाचा अर्धाच भाग जर डेव्हलप झाला, ज्याला आपण युनिकॉर्निएट युटरस असं म्हणतो, अशा केसेसमध्ये एकच ट्यूब असते. पण जर ती हेल्दी असेल तर नॅचरली किंवा IUI प्रेग्नन्सी राहू शकते. पुढचा मुद्दा येतो की जर गर्भाशयाला ज्या 2 ट्यूब्स असतात त्यापैकी एक ट्यूब काही कारणास्तव, जसं की एक्टोपिक प्रेग्नन्सी म्हणजे ट्यूबल प्रेग्नन्सी, गर्भनलिकेमध्ये राहिलेली जी प्रेग्नन्सी असते, अशा वेळी जर ती ट्यूब आपण काढली आहे, ज्याला साल्फिंगेक्टॉमी असं म्हणतो, ट्यूबल रिमूव्हल जर झालं असेल तर एकच ट्यूब असते. तसंच काही दुसऱ्या सर्जरी झालेल्या आहेत, ओव्हेरियन सर्जरी, ओव्हेरियन सिस्ट असेल आणि त्यावेळी जर ती ट्यूब काढावी लागली असेल किंवा कोणत्याही अदर सर्जरीजमध्ये तिथे इजा होऊन जर ट्यूब निघाली असेल, ॲडहेजन्समध्ये स्पेशली, तर अशा पेशंट्समध्ये एकच ट्यूब असते. आपल्याला ती कन्फर्म करणं गरजेचं असतं की ती ट्यूब हेल्दी आहे का. जर ट्यूब हेल्दी असेल, त्याच्यामध्ये इन्फेक्शन नसेल आणि जर पेशंटचं वय कमी असेल, ओव्हेरियन रिझर्व म्हणजे अंडकोशाची कपॅसिटी नॉर्मल असेल, शुक्राणूंची संख्या, गतिशीलता, आकारमान हे योग्य असेल WHO 2010 क्रायटेरियानुसार, तर नॅचरली किंवा IUI प्रेग्नन्सी राहण्याचा चान्स हा त्या पेशंटचा नक्कीच चांगला असतो. पण अशा कपल्समध्ये, अशा जोडप्यांमध्ये जर साधारणपणे जर 6 महिन्यांच्या ट्रीटमेंटमध्ये जर त्यांना प्रेग्नन्सी राहिली नाही तर नक्कीच आपल्याला डिसिजन मेकिंग करणं गरजेचं आहे. मग IUI जर प्रेग्नन्सी राहिली नसेल तर IVF, आणि जर ते फक्त TIC सायकल्स म्हणजे टाइम्ड इंटरकोर्स फक्त करत असतील तर 1, 2 ते 3 सायकल्स IUI, जर नाही राहिली प्रेग्नन्सी तर नक्कीच आपल्याला IVFला वळावं लागेल. इथे खूप महत्त्वाची एक मी गोष्ट सांगणार आहे की जी ट्यूब असते ती मगाशी सांगितल्याप्रमाणे मोबाईल असते, म्हणजे ती हलून त्या अंडकोशापर्यंत पोहोचून बीजाला कॅप्चर करते. सो जर ओव्हरीज आहेत आणि एकच ट्यूब आहे, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की एका महिन्यामध्ये एका अंडकोशातून बीज रप्चर होतं, दुसऱ्यांदा दुसऱ्या अंडकोशातून. थोड्याफार फरकाने ह्याच्यामध्ये बदल असू शकतो, पण साधारणपणे असंच असतं की एका महिन्यामध्ये जर एका बीजातून अंडबीज जर फुटतं तर दुसऱ्या महिन्यामध्ये दुसऱ्या बीजातून. तर ज्या बाजूची ट्यूब, म्हणजे सपोज उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर उजव्या बाजूची जर ट्यूब आहे आपल्याला आणि डाव्या बाजूचं बीज जर वाढलंय, तर काही पेशंट्समध्ये, खूप रेअरली असं होतं पण असं प्रूव्ह झालेलं आहे सिद्धांतानुसार, की त्या ट्यूबला मोबिलिटी असते आणि ती त्या अंडकोशापर्यंत जाऊन ते बीज कॅप्चर करू शकते. त्याच्यामुळे जर पेशंटचं वय कमी असेल, अंडबीजाची कपॅसिटी चांगली असेल
अंडबीजाचा म्हणजे जे आपण AMH किंवा AFC ह्या 2 गोष्टींद्वारे आपण बघतो की मागच्या व्हिडिओजमध्ये आपण याच्याबद्दल डिटेल आपण डिस्कस केलेलं आहे. तसंच शुक्राणूंची संख्या, गतिशीलता आणि आकारमान योग्य असेल तर नक्कीच अशा पेशंट्समध्ये प्रेग्नन्सी राहण्याचा चान्स हा चांगला असतो. पण परत एकदा नमूद करते की जर 6 महिन्यात प्रेग्नन्सी राहिली नाही तर आपल्याला पुढचा प्लॅन करणं गरजेचं आहे. कारण अल्टिमेटली टू अचीव अन प्रेग्नन्सी इन येन केन प्रकारेण इज बेस्ट बिकॉज अर्ली एज इज व्हेरी इम्पॉर्टंट टू कन्सेप्शन. म्हणजे एज हा इंडिपेंडंट फॅक्टर ठरतो. म्हणजे लवकर डिसिजन घेऊन प्रेग्नन्सी राहणं आणि अपत्यप्राप्तीचं सुख लवकरात लवकर घेणं हे गरजेचं ठरतं. आणि अशाच प्रकारची योग्य माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. धन्यवाद.